प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम। देवाने हा आपल्याला सुंदर देव दाखवला म्हणून मी त्याचे उपकार मानतो। स्तोत्रसंहिता 95:1 मध्ये दावीद असा म्हणतो की या परमेश्वराचा जय जयकार करू, आपण आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू। चला तर आपण आपल्या प्रभू येशूची स्तुतीसाठी पहिले गीत गाऊया, तारक तो सामर्थ्य तो। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। आहा हा हालेलुया हो होसाना। आहा हा हालेलुया Hallelujah, 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 hallelujah. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू। स्वर्गाच्या देवाला स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। आहा हा चला हो आता त्याकडे, आपण महिमा वस्तुती वर्णू। चला हो आता त्याकडे, आपण महिमा वस्तुती वर्णू। कीर्ती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले। कीर्ती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा है। आहा हा अनुभव क्या तो किती चांगला आहे। त्याचा अनुभव क्या तो किती चांगला आहे। शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। शैतानी बंधनातून
हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभूच्या स्तुतीसाठी आपण दुसरे गीत गाऊया, हवा तुला रे. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज, दे दे तू आकार, दे दे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज, दे दे तू आकार, दे दे तू आकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. मनोगढ़ में पापी पामर, मनोगढ़ में पापी पामर, पतितांचा तू एकच प्रियकर, पतितांचा तू एकच प्रियकर. आलो बाधुनी, आलो बाधुनी पापे पदरी, आलो बाधुनी पापे पदरी. करू नको नाकार, करू नको नाकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. कोसळले मन मंदिर माझे, कोसळले मन मंदिर माझे. उभयतया तू येई विराजे, उभयतया तू येई विराजे. उजाडली रे, उजाडली रे जीवन नगरी, उजाडली रे जीवन नगरी. करतीस तू साकार, करतीस तू साकार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. जपतो निषदिन शन स्वार्थाचे, जपतो निषदिन शन स्वार्थाचे. विस्मरलो सुख परमार्थाचे, विस्मरलो सुख परमार्थाचे. पाय डळे हा, पाय ढळे हा, हात सुटतो दे मज तू आधार, दे मज तू आधार. मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार. हवा तुला रे तसा प्रभू मज, हवा तुला रे तसा प्रभू मज.
दे दे तू आकार, दे दे तू आकार। मी पत्थर तू शिल्पकार, मी पत्थर तू शिल्पकार। खरंच जसा शिल्पकार शिल्पाची घडण करत असतो तसाच परमेश्वर आपल्याला दैनंदिन जीवनात विरुद्ध लढण्याकरिता शक्ती व सामर्थ्य पुरवतो। तर प्रभूच्या स्तुतीसाठी आपण आणखी एक गीत गाऊया, धरती आकाश दोनों। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। उसके नियम को जो माने वो कभी भी ना भटकेंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा जीवन जाएगा। आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वही साथ जाएगा। जिसने प्रभु को न माना वो एक दिन रोएंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका इनाम लेंगे। धरती आकाश दोनों
आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थनेत जात असताना गीत गाऊया पवित्र आत्मा. पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा 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 मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ. यीशु ही मार्ग है यीशु ही सत्य है यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, मान महिमा गौरव समर्थ तुला देतो बाप्पा. देवप्पा मागील रात्रभर सांभाळ देवप्पा, म्हणून चुका मान देवप्पा. देवप्पा आजचा सुंदर दिवस तू दाखवला देवप्पा, म्हणून चुका म्हणतो देवप्पा. देवप्पा आजची देवप्पा भक्ती तुझ्या आशीर्वादाने तू पूर्ण होत देवप्पा. देवप्पा आजची भक्ती चांगली येते पाळ पाड देवप्पा. देवप्पा आम्ही मागतो देवप्पा. देवप्पा जे आज बिछाणावर आहेत देवप्पा, त्यांना उठता चालता येत नाही देवप्पा, त्यांच्यासाठी मागतो देवप्पा. देवप्पा त्यांचा आधार तू दूर कर देवप्पा. आणि देवबाप्पा त्यांना तू तुझे सामर्थ्य तू देतो बाप्पा, आणि त्यांचा बिस्तरा तू बदलून काढ देवबाप्पा. आणि देवबाप्पा तुझ्या सामर्थ्यानं तू त्यांना चर्चमध्ये येण्याचं तू म्हणते देवबाप्पा. देवबाप्पा जे मार्गात आहेत देवबाप्पा
त्यांना येण्याचं तू मंदिर देव बाप्पा, त्यांना लवकरात लवकर तू चर्चमध्ये बसू देव बाप्पा. देव बाप्पा पूर्ण संदेश देव बाप्पा, तो येणारा संदेश आहे देव बाप्पा, तो तुझ्या नावाने तो आशीर्वादित करू देव बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ते आमेन. ओके, देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपलं लक्ष आपण लावूया. करिंथकरास पहिले पत्र आपल्या समोर आपण ठेवूया. करिंथकरास पहिले पत्र आणि त्यातून अध्याय 12 आपल्या समोर आज आपण ठेवूया. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 12. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 12 आणि वचन 4 पासून 11 पर्यंत मी आपणासाठी वाचत आहे. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो राजा. पुन्हा आज एक वार आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. तुझं वचन जे आम्ही वाचतोय त्यावर मनन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. तू आम्हासोबत बोल आणि परमेश्वर देव बापा, केवळ तुझं आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनाकडून करून घे. होय पवित्र देव बापा, या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल. तुझे आभार मानतो. प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. करिंथकरास पहिले पत्र याचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये करीत आहोत आणि या पत्राचा अभ्यास आपण करीत असताना आतापर्यंत मानवी जीवन या विषयावर अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे करिंथ येथील मंडळीमध्ये ज्या समस्या आहेत त्यांचा विचार आपण केलेला आहे. मागच्या रविवारी पाऊल जे म्हणतो की तुम्ही माझे अनुकरण करा कारण मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, या विषयावर देखील आपण मनन केलेलं आहे. करिंथकरासच्या पत्रामध्ये पावलाला ज्या काही समस्यांसंदर्भात विचारण्यात आलं त्यावरती देखील आपण थोडक्यात पाहिलं. विवाहाच्या संदर्भात पावलाला प्रश्न करण्यात आले. सार्वजनिक उपासनेच्या संदर्भात पावलाला प्रश्न करण्यात आलेत. पुनरुत्थान जो ख्रिस्ती मंडळीचा विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचा महत्त्वाचा भाग आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. कारण पाऊल स्पष्ट म्हणतो की जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही तर तुमचा आणि माझा विश्वास व्यर्थ आहे. आणि म्हणून पुनरुत्थान जो आमच्या विश्वासाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे, त्या संदर्भात देखील पाऊल या मंडळीला मार्गदर्शन करतो. आज जी वचने आपण वाचलेली आहेत 12वा अध्याय आणि वचन 4 ते 11, यामध्ये एक फार महत्त्वाचा विषय पाऊल त्या ठिकाणी हाताळत आहे आणि तो विषय आहे पवित्र आत्म्याची कृपादाने. पवित्र आत्म्याची कृपादाने.
करिन्थकरास पत्राचा अभ्यास करत असताना ज्या कृपादानांच्या संदर्भात पौल या ठिकाणी बोलत आहे, मंडळीला शिक्षण देत आहे, मंडळीचं मार्गदर्शन करत आहे, प्रियांनो, त्यावर विचार करणे, त्यावरती अभ्यास करणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण ही जी कृपादाने आहे, ही कृपादाने मनुष्याला त्याच्या ज्ञानामुळं प्राप्त होत नाही. ही कृपादाने मनुष्याला त्याच्या भौतिक अवस्थेद्वारे प्राप्त होत नाही, किंवा मनुष्याकडं असं काहीच नाही की जे खर्च करण्याच्या द्वारे, जे देण्याच्या द्वारे तो असल्या प्रकारची कृपादानं प्राप्त करू शकेल. मनुष्याने प्रयत्न केला आहे का पवित्र शास्त्रात असा एखादा प्रसंग ज्या ठिकाणी मनुष्याने पैसे देऊन कृपादान मिळवण्याचा प्रयत्न केला? आहे प्रसंग? पवित्र शास्त्रात असा एखादा प्रसंग आहे का? आहे, निश्चितच आहे. प्रेषितांची कृत्ये तुम्ही वाचा, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तुम्हाला तो सापडेल. सर्वांसाठीच, ज्यांना वचन वाचण्याची आवड आहे, ज्यांना वचन वाचत असताना आशीर्वाद प्राप्त होतो, आणि ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे की जर देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे, जर देवाचं वचन मी वाचत नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे, ही जाणीव ज्यांना आहे त्या सर्वांसाठी होमवर्क आहे हे की प्रेषितांच्या कृत्यांमधून तो प्रसंग शोधून काढा. कुठं आहे की ज्या ठिकाणी व्यक्ती आपली संपत्ती देऊन हे कृपादान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तुम्हाला ते सापडेल, तुम्ही ते शोधून काढायचं आहे. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवरती आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये जे सर्व एकत्र जमलेले होते त्यांच्यावरती उतरला, या पवित्र आत्म्याच्या द्वारे ही कृपादाने जी आहेत ती विश्वासणाऱ्यांना वाटून दिल्या जाते. आम्ही 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचलं की तो सार्वजनिक हितासाठी एकेकाला ती वाटून देतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारी कृपादाने ही मनुष्यासाठी किंवा आमच्या भौतिक फायद्यासाठी ती नाहीत. कृपादाने ही सार्वजनिक हितासाठी पौल या ठिकाणी आम्हाला तो सांगतो. आज या कृपादानांवर आपण विचार करणार आहोत, कारण मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं काम जे आहे हे दोनच गोष्टींवरून ओळखल्या जातं. या मंडळीमध्ये पवित्र आत्मा कार्यरत आहे की नाही हे दोनच गोष्टींद्वारे ओळखल्या जातं. एक, पवित्र आत्म्याची फळे, मंडळी पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये किती वाढत आहे. पवित्र आत्म्यांच्या फळामध्ये वाढणे म्हणजेच आध्यात्मिक उन्नती होणे, म्हणजेच स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जी आहे त्यामध्ये वाढणे आहे. आणि दुसरं म्हणजे कृपादाने. पवित्र आत्म्याची कृपादाने मंडळीमधून किती प्रमाणात कार्यरत आहेत किंवा किती कृपादानं ही मंडळीमधून आज मंडळीच्या हितासाठी वापरल्या जात आहेत, उपयोगात येत आहे, हे फार महत्त्वाचं. या दोनच गोष्टी आहेत की ज्यामधून आम्ही हे समजू शकतो, हे आमच्यासाठी एक चिन्ह असू शकतं की पवित्र आत्मा या ठिकाणी कार्यरत आहे. मग तीच गोष्ट आमच्या वैयक्तिक जीवनासाठी देखील लागूकरण आहे. जो पवित्र आत्मा मंडळीत काम करतो तो माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काम करतो, आणि पवित्र आत्मा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काम करत आहे. पवित्र आत्मा माझ्यासोबत आहे, कारण पुष्कळदा मनुष्याला हा प्रश्न पडतो किंवा ज्या प्रकारचे संदेश किंवा ज्या प्रकारची शिकवण पुष्कळदा दिल्या जाते, पुष्कळदा मनुष्याला हा प्रश्न किंवा ही दुविधा मनस्थिती त्याची असते की मला पवित्र आत्मा मिळालेला आहे की नाही, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे की नाही.
पुष्कळदा हा प्रश्न विश्वासणाऱ्यांना पडत असतो. पवित्र आत्मा माझ्यासोबत आहे की नाही, पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम करत आहे की नाही, हे ओळखण्याचे हे दोनच माध्यमातून आपण ते ओळखू शकतो. एक, मी पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये वाढत आहे काय, आणि दुसरं म्हणजे माझ्यामधून पवित्र आत्म्याची कृपादाने ही त्या ठिकाणी उपयोगात येत आहे काय. कारण ज्या प्रत्येकावरती पवित्र आत्मा उतरला, ज्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा वस्ती करण्यासाठी आला, ज्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन पवित्र आत्मा स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या ठाई पवित्र आत्म्याची फळे आणि पवित्र आत्म्याने दिलेली कृपादाने, मग ती तुम्हाला एक दान असू शकतं, 2 दान असू शकतात किंवा त्यापेक्षा अधिकही असू शकतात, परंतु पवित्र आत्म्याने दिलेली कृपादानं तुमच्यामधून दिसून येत असतात. प्रियांनो, विश्वासणाऱ्यांचं हे चिन्ह आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्हे असत जातील. कोणकोणती चिन्हे मार्काच्या शुभवर्तमानात सांगितलेली आहेत. ही चिन्हे पवित्र आत्म्याच्या कृपादानाच्या माध्यमातून आमच्या ठाई कार्यरत असताना आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून आज या कृपादानांवर आपण विचार करणार आहोत. आता किती कृपादानं आहेत एकूण? पवित्र आत्म्याची किती कृपादाने आहेत? बापरे, किती कृपादाने सांगितलेली आहेत. आपण वाचलीत आत्ताच 12व्या अध्यायातून 4 ते 11 जी वचने आपण वाचलीत त्यामध्ये कृपादानांची यादी दिलेली आहे. किती कृपादाने आहेत एकूण? ही अपेक्षा नाहीये, बरं, ही अपेक्षा नाहीये. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करणारे लोक आहोत आणि आपल्याला पवित्र आत्म्याची कृपादाने एकूण किती आहेत हा जर आमच्यासमोर प्रश्न निर्माण होतो तर आम्ही विचार करण्याची गरज आहे. जी यादी या वचनांमध्ये दिलेली आहे त्यामध्ये एकंदर 9 कृपादानं आपल्याला पाहायला मिळतात. फळं किती आहेत? फळं किती आहेत? फळं 9 आहेत आणि कृपादानं देखील 9च आहेत. त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. आता 9 कृपादानं आहेत म्हणजे कमीत कमी 9 संदेश. 9 कृपादानं म्हणजे कमीत कमी 9 संदेश, त्यापेक्षा अधिकही असू शकतात. परंतु आपल्याला एकाच संदेशामध्ये ह्या 9 कृपादानांचा विचार करायचा आहे आणि म्हणून कदाचित आज थोडं जास्त वेळ आपल्याला बसावं लागेल. या 9 कृपादानांना मी 3 विभागांमध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. म्हणजे 3-3चा विभाग केलेला आहे. या प्रकारे या 9 कृपादानांना आपण 3 विभागांमध्ये पाहणार आहोत. आणि आम्हाला हे माहीत झालेलं आहे की कृपादाने ही पवित्र आत्म्याकडून मनुष्याला प्राप्त होत असतात. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये यापैकी किती कृपादानांचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केला? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस काय झालं? पवित्र आत्मा त्याच्यावरती येऊन उतरलेला कबुतराच्यापणे आम्हाला माहित आहे. मग पवित्र आत्मा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती आला त्यावेळेस त्याला कोणकोणती कृपादाने प्राप्त झाली किंवा कोणकोणत्या कृपादानांचा वापर त्याने केला? कारण जो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावरती आलेला होता तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देखील देण्यात आलेला आहे. आणि म्हणून तीच दानं, आज ज्या दानांचा वापर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेत केला तीच दानं सेवा करत असताना मंडळीला देखील देण्यात आलेली आहेत. आणि म्हणून या दानांचा आपल्याला विचार करायचा. आता पहिला विभाग जो आहे त्या विभागाला आपण एक नाव देत आहोत, तो म्हणजे गुप्त गोष्टींसंदर्भात प्रगटीकरण. पहिल्या विभागाला आपण नाव देत आहोत गुप्त गोष्टींसंदर्भात प्रगटीकरण. या
विभागामध्ये जी 3 दानं आहेत त्यामध्ये पहिलं दान आहे ज्ञानाचं वचन, दुसरं दान आहे विद्येचं वचन आणि तिसरं दान आहे आत्मे ओळखण्याची शक्ती. आत्मे ओळखण्याची शक्ती. ही 3 दानं या विभागामध्ये आम्हाला पाहायला मिळते. का बरं या विभागाला आपण हे नाव दिलं गुप्त गोष्टींसंदर्भात? कारण ज्ञान, विद्या, आत्मे ओळखणे ही दानं ज्या गोष्टी गुप्त आहेत, ज्या मनुष्याला सहज समजत नाही, ज्यांचं आकलन मनुष्याला सहज होत नाही, त्या गोष्टींचं आकलन होणे, त्या गोष्टींचा उलगडा या दानांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो. ज्ञानाचे वचन दैवी गोष्टींसंदर्भात किंवा जे दैवी ज्ञान आहे, पुष्कळदा मनुष्याला देवाविषयी, वचनांविषयी पुष्कळसे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचा उलगडा किंवा त्या प्रश्नांची उत्तरं, त्या गुप्त गोष्टी, वचनांमध्ये दडलेल्या गूढ गोष्टी ज्या आहेत त्या या दानाच्या माध्यमातून मंडळी समोर येताना आपल्याला दिसून येतात. विद्येचं जे वचन आहे त्यामध्ये या ज्ञानाचा योग्य उपयोग कशा प्रकारे करता येईल, कारण फक्त ज्ञान असून पुरेसं नाही, त्या ज्ञानाचा उपयोग देखील करता आला पाहिजे. कारण माझ्याकडे ज्ञान पुष्कळ आहे, परंतु त्या ज्ञानाचा जर वापर करण्याची समजच मला नाही तर मग त्या ज्ञानाचा माझ्यासाठी किंवा इतरांसाठी काही एक उपयोग होणार नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याद्वारे मनुष्याला ज्ञान तर प्राप्त होतच, त्याच वेळेस हे विद्येचं वचन देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एक दान म्हणून. आणि ही दोन्ही दानं जी आहेत पुष्कळदा एक सोबत काम करताना आम्हाला पाहायला मिळतात. व्यक्तीला ही दोन्ही दानं जी आहे एकाच वेळेला प्राप्त होताना आम्हाला दिसून येतात. आत्मे ओळखण्याची शक्ती जी आहे, ज्यामध्ये व्यक्तीचं मन, व्यक्तीच्या जीवनामधल्या गुप्त गोष्टी किंवा आत्मे ओळखणे हा जो भाग आहे हा या दानाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये या विभागामधल्या किती दानांचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने जे ज्ञानाचं वचन आहे, जे ज्ञान आहे त्याचा उपयोग केला का? केला का? प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान पाहून लोक आश्चर्यचकित होत होते. शास्त्री, पंडित, परुषी हे लोक त्याला गुप्त रीतीने येऊन भेटत होते. कारण जो एवढा मोठा त्यांनी अभ्यास केला, ज्या सर्व गोष्टी त्यांनी अभ्यासल्यात, प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच गोष्टी इतक्या सहजपणे त्यांचा उलगडा त्या ठिकाणी तो करतो की हे लोक आश्चर्यचकित होताना त्या ठिकाणी दिसून येतात. देवासंदर्भात, स्वर्गीय गोष्टींसंदर्भात मनुष्याची जी दुविधा मनस्थिती झाली होती, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्वर्गीय राज्याचं, देवाविषयीचं ज्ञान जे आहे, शिक्षण जे आहे ते मनुष्याला फार स्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेलं आम्हाला दिसून येतं. ज्ञान प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्हाला ते दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्ञानाचं वचन हे जे दान आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्हाला पाहायला भेटतं. विद्येचं जे वचन आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तुम्हाला हे देखील दिसेल. कशा प्रकारे बरं? तुम्ही पहा, वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला बोलण्यामध्ये फसवावं, त्याला कृतीमध्ये फसवावं, तो काहीतरी असं करेल की ज्यामुळं आम्हाला त्याच्यावरती दोष ठेवता येईल. मिळाली का संधी लोकांना? कोणाला कुठली संधी मिळाली का? प्रभू येशू ख्रिस्ताला बोलण्यामध्ये कोणी पकडू शकलं का? कोणाचा टिकाव त्याच्या समोर लागला का? विचार करा. सैतान स्वतः त्याच्या समोर टिकाव धरू शकला नाही. सैतानही आला त्याची परीक्षा पाहण्यासाठी, परंतु सैतानाचाही टिकाव त्याच्या समोर लागला नाही. ज्ञानाचा योग्य उपयोग जेव्हा सैतान वचनातून
प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त या दानाच्या माध्यमातून वचनातूनच योग्य प्रकारे उत्तर देताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याला पकडण्यासाठी एका व्यभिचारी स्त्रीला त्याच्या समोर घेऊन आलेत आणि लोक म्हणतात की मोशेने तर सांगितलं की यांना दगडमार करा, अशांना दगडमार करा, तू आम्हाला काय सांगतो. किती दुविधा मनस्थिती आहे. जर दगडमार करा म्हणतो तरी अडचण आहे, दगडमार करू नका म्हटलं तर नियमशास्त्राच्या विरोधात हा बोलतो. प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? तुमच्यापैकी जो कोणी निष्पाप असेल त्याने पहिले दगड टाका, तिच्यावरती दगड टाका. आणि तो जमिनीवर काहीतरी लिहू लागला. ज्ञानाचा योग्य उपयोग, योग्य वेळेवर काय करायचं तिची समय सूचकता आहे प्रियांनो. या दानाच्या माध्यमातून आम्हाला ती त्या ठिकाणी उपयोगात येत असताना आम्हाला दिसून येईल. प्रियांनो, आत्मे ओळखण्याची शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेत या दानाचा वापर दिसतो का? कुठं दिसतो का? आठवतं? थोडंसं आठवा. शुभवर्तमान मला असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जे आहे ना ते पाठ झालेलं आहे आम्हाला. लोकांच्या मनातल्या गुप्त गोष्टी त्याने प्रगट केल्या. कोण मनामध्ये काय बोलतोय प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचे विचार जाणले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं मन ओळखलं. आत्मे ओळखण्याची शक्ती. जेव्हा शिष्यांना एका मुलाला बरं करता आलं नाही, प्रार्थनेच्या माध्यमातून त्यातील भूत त्यांना काढता आलं नाही आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलं, ते म्हणतात की आम्हाला ते का शक्य झालं नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की असल्या प्रकारची जात प्रार्थना आणि उपास याद्वारे है ना या वाचून ती निघत नाही. आत्मे ओळखणे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये या विभागातल्या तीनही दानांचा उपयोग आम्हाला दिसून येतो. ज्ञानाचं वचन असेल, विद्येचं वचन असेल, प्रियांनो आत्मे ओळखण्याची शक्ती असेल. आज मंडळीला या दानांची गरज आहे का? या विभागाची गरज आज मंडळीला आहे काय? होय प्रियांनो, आम्हाला या दानांची गरज आहे, या विभागाची गरज आम्हाला आहे. कारण आज आम्हाला जे कळतं, आज जे ज्ञान आम्हाला आहे ते पुरेसं नाहीये. आम्ही एवढ्यातच तृप्त होऊन चालणार नाही, आम्ही एवढ्यातच समाधानी होऊन चालणार नाही. तर आम्हाला परमेश्वरामध्ये आणखीन खोल जायचं असेल, आम्हाला देवाच्या वचनांमध्ये आणखीन खोल जायचं असेल तर प्रियांनो ह्या दानांची अपेक्षा आम्ही करावी. आम्ही परमेश्वराकडं ही दानं मागावी. कारण ही दानं मंडळीच्या समोर त्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या प्रगट करणारी आहेत. आता याचा अर्थ असा नाही की मला हे दान प्राप्त झालं म्हणजे मी लोकांच्या जीवनातल्या गुप्त गोष्टी सांगत फिरावं. करतात आज लोक करतात आज अशा गोष्टी. पुष्कळदा विश्वासणाऱ्यांना देखील समजत नाही. पुष्कळदा विश्वासणारे देखील फिरतात शोधत की कोण माझ्या जीवनातल्या गोष्टी सांगेल, कोण माझ्या मनातल्या गोष्टी सांगेल, कोण माझं भविष्य सांगेल, कोण माझं भविष्य सांगेल. आज विश्वासणारे फिरतायत प्रियांनो, शोधत फिरतात. आम्हाला जर कळालं की अरे ती व्यक्ती अशा अशा मीटिंगमध्ये भविष्य सांगत आहे, त्या ठिकाणी विश्वासणारे गर्दी करू लागतात. ही दानं कोणाचं भविष्य सांगण्यासाठी नाहीये, कोणाचं वैयक्तिक भविष्य सांगण्यासाठी नाहीये. आम्ही गुप्त गोष्टी ज्यावेळेस म्हणतो त्या देवाच्या संदर्भातल्या आहेत, त्या वचनाच्या संदर्भातल्या आहेत. नाही तर रस्त्याने जे लोक बसतात ना भविष्य सांगणारे, त्यांच्या लाईनीमध्ये हे दान प्राप्त झालेली व्यक्तीला बसावं लागेल भविष्य सांगण्यासाठी. या दानांचा अशा प्रकारे उपयोग होत नाही. विश्वासणाऱ्यांनी ज्यावेळेस तुमच्या कानावर येईल ना की अशा अशा ठिकाणी भविष्य सांगितल्या जात आहे तर पाठ करा. त्या ठिकाणी मुद्दामून जाऊ नका. जर तुमची जाण्याची तयारी असेल तरी त्या ठिकाणी जाऊ नका, कारण त्या ठिकाणी फसवेगिरीशिवाय आणखीन काहीही नसणार. प्रियांनो,
ही दाणं दैवी गुप्त गोष्टी ज्या आहेत त्यांच्या उलगड्या संदर्भात हा विभाग आहे. आणि म्हणून जर आम्हाला देवाबद्दल, आम्हाला त्या देवाला आणखीन जवळून जर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्याला आणखीन जवळून समजून घ्यायचं आहे, तर प्रियांनो आम्ही या दानांसाठी आमच्या जीवनामध्ये प्रयत्नशील असायला पाहिजे. दुसरा जो विभाग आहे याला सामर्थ्या संदर्भात प्रगटीकरण हे नाव मी देत आहे. सामर्थ्या संदर्भात. आणि या विभागामध्ये जी 3 दानं आहे त्यामध्ये एक विश्वासाचे दान, दुसरं निरोगी करण्याचे दान आणि तिसरं अद्भुत कृत्य करण्याची शक्ती. ही 3 दानं या विभागामध्ये. आता या दानांवरूनच तुमच्या लक्षात येईल की का बरं आपण या विभागाला हे नाव दिलेलं आहे, सामर्थ्या संदर्भात. कारण ही जी 3ही दानं आहेत, विश्वासाचं दान असेल, निरोगी करण्याची कृपादाने असतील किंवा मग अद्भुत कृत्य करण्याची शक्ती असेल, या 3ही दानामधून देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट होत असतं. विश्वासाचं जे दान आहे प्रियांनो, विश्वास तर आपण सर्वजण ठेवतो. असं कोणी आहे का इथं जो म्हणाल की माझा विश्वास नाही? आपण सर्वजण विश्वास ठेवणारे आहोत. परंतु जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे विश्वासाचं दान व्यक्तीला प्राप्त होतं, प्रियांनो, विश्वासाची ही ती पातळी आहे जी मनुष्याला अशा ठिकाणी नेऊन उभं करते की ज्या ठिकाणाहून त्याला त्याच्या विश्वासाच्या द्वारे सर्व काही करणे शक्य होतं. तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. विश्वास आम्हाला माहिती आहे की पुष्कळदा आमचा विश्वास जो आहे ना, हा परिस्थितीमुळं, प्रसंगांमुळं डळमळतो. पुष्कळदा आम्ही अस्थिर होतो. पुष्कळदा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. विश्वासाचं जे दान आहे प्रियांनो, हे मनुष्याच्या विश्वासाला ती बळकटी देतं, तो भक्कमपणा देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा विश्वास जो आहे तो डळमळत नाही. आणि आम्ही विश्वासाने जे काही आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो ते त्या ठिकाणी शक्य होतं. प्रियांनो, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. निरोगी करण्याचं कृपादान, आम्हाला या दानाबद्दल माहिती आहे, फार जास्त बोलण्याची गरज नाही. दैवी आरोग्य या दानाच्या माध्यमातून मनुष्याला प्राप्त होत असतं. निरोगी करण्याचं कृपादान, मी ज्यावेळेस या दानाचा विचार करत होतो, एक प्रश्न माझ्या मनात आला. आणि तो प्रश्न हा आला की आजारी व्यक्तीसाठी कोणी प्रार्थना करायची? ज्याला निरोगी करण्याचं कृपादान प्राप्त झालेलं आहे फक्त त्याच व्यक्तीने प्रार्थना करायची की आम्ही सर्वजण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकतो? हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. कारण रोग बरे करण्याचं दान, रोग बरे करण्याचं दान जे आहे ते दान ज्या व्यक्तीला आहे, ती ज्यावेळेस आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे त्या व्यक्तीचा आजार बरा होत आहे. मला ते दान प्राप्त नाहीये आणि मी आजारी व्यक्तीसाठी मग प्रार्थना करावी का? मी प्रार्थना केल्यानंतर ती व्यक्ती बरी होईल का? हा विचार किंवा हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. यावरती विचार करत असताना माझ्या जे लक्षात आलं ते एवढंच आहे की बरं करणारा परमेश्वर देव आहे. ज्याला रोग बरं करण्याचं दान प्राप्त झालं त्याने प्रार्थना केल्यावर व्यक्तीला बरं करणारा परमेश्वरच आहे. आणि तुम्ही आणि मी प्रार्थना केल्यावरही त्या व्यक्तीला बरं करणारा परमेश्वरच आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना करणे हा तुमचा आणि माझा अधिकार आहे. आणि आम्हाला आमच्या ख्रिस्ताने हे फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझी वचने तुम्हामध्ये राहिलीत, तुम्ही विपुल फळ द्याल आणि तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून माझा आजार हा फक्त अशीच व्यक्ती बरी करू शकते की जिला रोग बरे करण्याचं दान आहे. मी तिच्या शोधात फिरण्याची गरज नाही. मी स्वतः माझ्या आजारासाठी प्रभूकडे प्रार्थना करू शकतो. तुम्हा प्रत्येकाला
तुम्ही आणि मी, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने हा अधिकार दिलेला आहे की आम्ही प्रार्थना करू शकतो आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर देव मनुष्याच्या जीवनामध्ये काम करणारा आहे. अद्भुत कृत्य करण्याची शक्ती, अद्भुत कृत्य. आता अद्भुत कृत्य आणि विश्वासाचं जे दान आहे हे जवळजवळ सारख्याच प्रमाणे काम करतं, कारण या दानाच्या माध्यमातून मानवी विचार आणि मानवी कल्पने पलीकडच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. म्हणूनच त्याला अद्भुत कृत्य करण्याची शक्ती म्हटलेली आहे, की ज्याचा विचार मनुष्य करू शकत नाही, ज्याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही. विश्वासाचं दान आम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्हाला दिसून येतं. एखादा प्रसंग आठवतो का? एखादा प्रसंग आठवतो का कोणाला, की ज्या प्रसंगावरून आमच्या हे लक्षात येईल की हो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये विश्वासाचं जे दान आहे ते वापरल्या जात आहे? आठवतो काय? लाजरसाला बरं केलं. ओके, पहा, प्रभू येशू ख्रिस्ताला यरुशलेममध्ये प्रवेश करायचा होता आणि वचनात सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शिंगरू त्याची गरज प्रभू येशू ख्रिस्ताला होती. प्रभू येशू ख्रिस्त आधी त्या गावात जाऊन आला का? प्रभू येशू ख्रिस्त कुठं होता? गावाच्या बाहेरच होता. परंतु त्याला हे माहित होतं की माझ्या संदर्भात हे लिहिलेलं आहे की मी आज यरुशलेममध्ये प्रवेश करत असताना मी शिंगरावर बसून प्रवेश करणार आहे. तर त्या पित्याने माझ्याकरिता समोरच्या गावामध्ये शिंगरूची व्यवस्था करून ठेवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? शिष्यांना म्हणतो, जा त्या ठिकाणी अशा अशा प्रकारचं तुम्हाला आढळेल, ते घेऊन या. जर कोणी विचारलं तर फक्त एवढंच म्हणा की प्रभूला याची गरज आहे. विश्वासाचं दान जे आमच्याकरिता देवाने सांगून ठेवलेलं आहे त्यावरती डोळे बंद करून बस ते तसंच आहे. या दानाच्या माध्यमातून आमच्या विश्वासाला ती बळकटी प्राप्त होते. आज तुम्ही पहा, विश्वासणाऱ्यांकरिता पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी अभिवचने आम्हाला दिसून येतात, कितीतरी अभिवचने आम्हाला दिसून येतात. परंतु पुष्कळदा आमच्या अविश्वासामुळं आम्ही देवाचं गौरव पाहण्यापासून वंचित राहतो. प्रियांनो, जर माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी हे सांगितलेलं आहे तर तो त्याप्रमाणे माझ्यासाठी करणारच आहे. विश्वासाचं दान आमच्या विश्वासाला अशा प्रकारची बळकटी प्राप्त होते की ज्याद्वारे आम्ही देवाच्या वचनांप्रमाणे देवाने सांगितलेल्या गोष्टींवरती आम्ही सहजपणे स्थिरपणे त्या ठिकाणी चालत राहतो. दुसरं जे दान त्या ठिकाणी आहे निरोगी करण्याचे, मला नाही वाटत की यावर जास्त बोलण्याची गरज आहे. कितीतरी आजार प्रभू येशू ख्रिस्ताने बरे केले. आंधळे त्यांना दृष्टी दिली, लंगडे चालू लागले, पांगळे, बिछाण्यावर असलेले लोक, तापेने फनफनलेले लोक, सर्व प्रकारचे आजार हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये त्याने बरे केलेले आहे. अद्भुत कृत्य करण्याची शक्ती. मी तुम्हाला सांगितलं की मनुष्याच्या कल्पने पलीकडं असणाऱ्या गोष्टी, पाण्यावरती चालणे. चालून पहा बरं पाण्यावरती काय होईल. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरती चालला आणि त्याला पाहून शिष्य घाबरले, कारण हे मनुष्याच्या कल्पने पलीकडे आहे, विचारांपलीकडे आहे की असं काही होऊ शकतं का. तो पाण्यावरून चालत त्यांच्याकडे येतो. वादळ शांत करणे, अरे वारा आणि समुद्रही याचं ऐकतो. अद्भुत कृत्य करण्याची शक्ती. मृत व्यक्ती जिवंत होतात, लाजरस जिवंत झाला. कोण कल्पना करवेल बरं? कोण कल्पना करवेल? परंतु अद्भुत कृत्य करण्याची शक्ती जी आहे ही मनुष्याला, मनुष्याच्या कल्पना आणि विचारांपलीकडं त्याचा उपयोग करताना आम्हाला दिसून येते. हा जो दुसरा विभाग आहे प्रियांनो, मंडळीला आज या
विभागाची देखील गरज आहे. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो, देवाचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनातून जगासमोर ठेवण्याची गरज आहे. आणि आज देवाचे आभार माना की परमेश्वर देव त्याचं काम करीत आहे. या मंडळीच्या माध्यमातून परमेश्वर देव अनेकांना आशीर्वादित करत आहे. या मंडळीच्या माध्यमातून परमेश्वर देव अनेकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. देवाचं सामर्थ्य जे आहे ते लोक आपल्या जीवनामध्ये अनुभव त्याचा घेत आहे. तुम्ही आणि मी फक्त या ठिकाणीच आम्ही असतो आणि मंडळीमध्ये येणारे नवीन नवीन लोक आम्हाला दिसतात, परंतु ज्या वेळेला मी त्या ग्रामीण भागामध्ये जातो, या मंडळीच्या माध्यमातून परमेश्वर देव किती अद्भुत गोष्टी करत आहे याची हे स्वतः या गोष्टी मी पाहत आहे. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वराची स्तुती असो की हा जो विभाग आहे ज्यातून देवाचं सामर्थ्य आम्हाला जगासमोर ठेवता येतं, या दानांमध्ये आम्ही वाढायचं आहे. प्रियांनो, विश्वासाचं दान, रोग बरे करण्याचं दान असेल, अद्भुत कृत्य करण्याची शक्ती, आम्ही या दानांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो. मी सुरुवातीलाच सांगितलं की ही दानं मनुष्याच्या वैयक्तिक जीवनासाठी किंवा माझ्या मोठेपणासाठी ही दानं नाहीत. पुष्कळदा ही एक बाजू त्या ठिकाणी असते की जेव्हा व्यक्तीला अशा प्रकारचे दानं प्राप्त होतात, एक वेगळाच मोठेपणा किंवा गर्व त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये दिसून येतो. परंतु प्रियांनो, आम्हाला ही दानं परमेश्वराचं सामर्थ्य जगासमोर आणण्यासाठी आहे. या दानांच्या माध्यमातून माझं नाही तर देवाचं गौरव त्या ठिकाणी झालं पाहिजे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये या सर्व दानांचा उपयोग होत होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त कधीही स्वतःला समोर घेऊन येत नव्हता. तो स्वतःला गुप्त ठेवत होता, कारण तो या गोष्टींसाठी आलेला नव्हता, तर तो वधस्तंभावरती स्वतःला देण्यासाठी आलेला होता. परंतु देवाचं जे सामर्थ्य आहे ना, ज्या व्यक्तीकडे हे देवाचं सामर्थ्य आहे, तो व्यक्ती कुठेही असो, तो कोणतंही काम करत असो, तो प्रवास करत असो, तो काही करत असो, देवाचं सामर्थ्य हे त्या व्यक्तीच्या जीवनामधून त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना प्रभावित करतच करतं. त्या व्यक्तीला फार काही करण्याची गरज नसते. देव त्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वतःचं गौरव करून घेत असतो. आणि म्हणून आम्हाला देखील या दानांची आवश्यकता आहे. आम्ही त्यासाठी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करू शकतो. तिसरा जो विभाग आहे, या विभागाला भविष्यासंदर्भातलं प्रगटीकरण असं नाव मी देतोय. भविष्यासंदर्भात प्रगटीकरण. आणि या विभागामध्ये जी 3 दानं आहेत, त्यामध्ये संदेश देण्याचं दान आहे, भाषा बोलण्याचं दान आहे, अन्य भाषेचं दान आहे, आणि तिसरं भाषेचा अर्थ सांगणे, भाषांतर करण्याचं दान. हे 3 दानं या तिसऱ्या विभागामध्ये आहेत. ही दानं भविष्याच्या संदर्भात आम्हाला दिसून येतात. संदेश देण्याचं दान, देवाचं वचन किंवा देवाचा संदेश मनुष्याला देण्याची एक अद्भुत क्षमता किंवा एक वेगळीच पातळी. तुम्ही पहा, एखादा व्यक्ती फार खोल अभ्यास करतो आणि एखादा व्यक्ती एखादं वचन सहज बोलून जातो. परमेश्वर देव त्या ठिकाणी काम करणारा आम्हाला दिसून येतो. संदेश देण्याचं दान, आता या ठिकाणी ज्या संदेशाच्या संदर्भात म्हटलेला आहे तो संदेश म्हणजे आपण दर रविवारी ऐकतो तशा प्रकारचा संदेश त्यामध्ये अपेक्षित नाही, तर भविष्याच्या संदर्भात काय घडणार आहे, भविष्यामध्ये काय घडणार आहे त्या गोष्टी देखील यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असताना त्याने यरुशलेम संदर्भात संदेश दिला, मंदिरासंदर्भात त्याने संदेश त्या ठिकाणी दिला की येणाऱ्या दिवसांमध्ये मंदिराची काय अवस्था असणार आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये यरुशलेमला कोणत्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत.
आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जे संदेश या संदर्भात दिले त्यांची परिपूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. एक वेगळीच क्षमता या दानाच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होत असते. त्यानंतरचं जे दान आहे ना, भाषा बोलण्याचं दान, अन्य भाषेचं दान. आता अन्य भाषेचं दान आणि भाषेचा अर्थ सांगण्याचं दान, या दोन दानांचा उपयोग आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये कुठंच आढळून येत नाही. ही दोनच दानं आहेत की ज्यांचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आम्हाला कुठंच दिसून येत नाही. आम्हाला कुठंच असं आढळून येत नाही की प्रभू येशू ख्रिस्त अन्य भाषेमधून प्रार्थना करत आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेत हे कुठंच आढळून येत नाही की कोणीतरी अन्य भाषेतून बोलत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचं भाषांतर करत आहे किंवा त्याचा अर्थ सांगत आहे. हे कुठंच आढळून येत नाही. अन्य भाषा आणि भाषेचं भाषांतर हे एकमेकांशी निगडीत अशा प्रकारची दान आहे. मुळातच भाषांतराचं जे दान आहे हे पूर्णपणे अन्य भाषेवरती अवलंबून अशा प्रकारचं आहे. कारण जर अन्य भाषा बोलल्या जात नाहीये तर भाषांतर करणाऱ्याचं दुसरं काहीही काम त्या ठिकाणी आम्हाला मंडळीमध्ये दिसून येत नाही. आणि मला असं वाटतं की आज ह्याच दानाला घेऊन, अन्य भाषेला घेऊनच बऱ्याचशे विचार आणि बऱ्याचशा गोष्टी आज ख्रिस्ती समाजामध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये, मंडळांमध्ये आम्हाला पाहायला भेटतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तो अन्य भाषेतून बोलल्याचं कोणाला आठवतं का? कदाचित कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताचे ते शब्द आठवतील. तलिथा कुम आठवतं? तलिथा कुम कोणाला म्हटलं होतं? तो तलिथा कुम कोणाला म्हटलं होतं? अरे म्हटला की नाही तो की मी माझ्या मनाचं सांगत आहे बेटा. बस कोणाला म्हटलं होतं तो? तलिथा कुम. शोधून काढा. एलोई एलोई लमा सबकतनी बोलला प्रभू येशू ख्रिस्त. वाटतात का अन्य भाषेतले शब्द? वाटतात का? तलिथा कुम, एलोई एलोई लमा सबकतनी वाटतात? आम्हाला कदाचित वाटू शकतात की हे अन्य भाषेतले शब्द आहेत, परंतु हे अन्य भाषेतले शब्द नाहीत, तर हे अरामी भाषेतले शब्द आहे की जे त्यावेळेला ती भाषा प्रचलित होती, उपयोगात होती. जशी आज मराठी आहे, आम्ही मराठी पण बोलतो, आम्ही इंग्लिश पण बोलतो, आम्ही हिंदी पण बोलतो, त्या प्रकारच्या या त्या भाषा आहेत ज्या त्या वेळेला प्रचलित होत्या. अन्य भाषेचं दान आणि भाषांतराचं दान हे पेंटेकॉस्टच्या दिवसापासून आम्हाला दिसून येतं. त्याचा उल्लेख किंवा त्याचा उपयोग जो आहे हा पेंटेकॉस्टच्या दिवसापासून आम्हाला दिसून येतो. अन्य भाषेचं जे दान आहे ना प्रियांनो, अशी भाषा जी मला माहीत नाही, जी मी शिकलो नाही, ती बोलण्याची क्षमता या भाषेमधून मनुष्याला प्राप्त होते. आणि जेव्हा व्यक्ती अन्य भाषेतून बोलत असतो त्यावेळेला त्या भाषेमध्ये तो देवाची स्तुती करीत असतो, देवाच्या महत्कृत्यांचं वर्णन तो करत असतो. कधी कधी अन्य भाषेमधून संदेश देखील आम्हाला पाहायला भेटतात. परंतु जर भाषांतर करणारा नाही तर मग त्याचा काही एक उपयोग आम्हाला दिसून येत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला फार स्पष्टपणे सांगतं की अन्य भाषेचं दान हे वैयक्तिक उन्नती त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. मनुष्य त्या ठिकाणी वैयक्तिक उन्नती त्या ठिकाणी साधत असतो. आणि जर भाषांतर करणारा जर नाही तर अन्य भाषा जी आहे ही बोलू नये किंवा बोलणाऱ्याने गप्प राहावं अशा प्रकारे देखील याच पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कारण 14वा अध्याय जो आहे, पावलाने फार स्पष्टपणे फक्त अन्य भाषा आणि संदेश देणे या दोन दानासाठी या 14व्या अध्यायाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. अन्य भाषेतून आम्ही बोलायचं की नाही बोलायचं? आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करायची की नाही करायची?
काय म्हणणार तुम्ही? आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करायची की नाही करायची, किंवा आम्ही अन्य भाषा बोलायची की नाही बोलायची? प्रश्न आहे. आम्हाला पुष्कळदा विचार पडतो की आम्ही काय करायचं. जर तुम्हाला देवाने हे दान दिलेलं आहे तर तुम्ही निश्चित बोला, भाषेतून प्रार्थना करा. परंतु अन्य भाषेचा वापर करत असताना जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करा. भाषांतर करणारा जर नसेल तर सार्वजनिक ठिकाणी अन्य भाषा बोलण्याचं टाळा. आज अन्य भाषा बोलण्याच्या माध्यमातून मी किती धार्मिक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अन्य भाषा त्यासाठी दिलेली नाहीये. मी मंडळीमध्ये उभं राहावं आणि मी भाषेमधून प्रार्थना करावी, मी अन्य भाषेमधून बोलावं आणि मी किती भाषेमधून बोलत आहे हे लोकांनी पाहावं आणि म्हणावं की बापरे, ही व्यक्ती किती धार्मिक आहे, किती भाषेमधून बोलत आहे. अन्य भाषा ही त्यासाठी दिलेली नाही. भाषा जी आहे, भाषा बोलण्याचं दान जे आहे, या दानाबरोबरच आम्हाला त्या ठिकाणी वचनामध्ये अटी देखील दिलेल्या आहेत, नियम देखील दिलेले आहेत. त्या आधारेच, त्या प्रकारेच आम्हाला याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये करायचा आहे. पुष्कळदा भाषेमधून आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना केल्या जाते. भाषा बोलणाऱ्याला कळतं का की तो काय बोलत आहे? कळतं का? 14वा अध्याय तुम्ही वाचाल, तुम्हाला कळेल. त्या ठिकाणी पाऊल म्हणतो की भाषेतून ज्यावेळेस व्यक्ती बोलत असतो ना, त्याच्या बुद्धीचा काही उपयोग होत नाही, कारण समजण्यासाठी आम्हाला बुद्धी दिलेली आहे. परंतु भाषा जी आहे ही आम्हाला समजत नाही की आम्ही काय बोलत आहोत. मग आम्ही काय बोलत आहोत हे जर आम्हाला कळत नाहीये तर आम्ही एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना कशी करायची? जे लोक भाषेमधून बोललेत त्यांनी काय केलं? त्यांनी देवाची स्तुती केली. त्यांनी देवाच्या महत्कृत्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. भाषेतून संदेश आला तर त्या संदेशाचं भाषांतर त्या ठिकाणी गरजेचं आहे. नाही तर भाषा जी आहे ही सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत नाही, तर वैयक्तिक उन्नतीसाठी भाषेच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रियांनो, भाषेचा अर्थ सांगण्याचं जे दान आहे ते पूर्णपणे या भाषेचं भाषांतर करणे या प्रकारचं आहे. मग मी एखादा व्यक्ती इंग्लिशमधून संदेश देतोय, मी त्याचं मराठीत भाषांतर करतोय, तर मला हे दान मिळालेलं आहे का? एखादी व्यक्ती इंग्लिशमधून बोलत आहे, संदेश देत आहे आणि मी तिचं भाषांतर करत आहे, मी ट्रान्सलेशन करत आहे मराठीमध्ये, मला ते दान मिळालेलं आहे का? नाही. अन्य भाषा जी आम्ही कधी शिकलो नाही, जी आम्हाला माहीत नाही, अचानक त्या भाषेमधून एखादी व्यक्ती बोलू लागते. पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. भाषांतराचं दान देखील हे तसंच आहे की जी भाषा मला माहीत नाही, मी जी कधी ऐकली नाही, मी जी कधी शिकलो नाही, परंतु जेव्हा त्या भाषेचे शब्द माझ्या कानावर येत आहेत, आपोआप माझ्या मुखातून त्या भाषेचं भाषांतर त्या ठिकाणी केल्या जात आहे. आणि हे सर्व देवाचा आत्मा त्या ठिकाणी करून घेत असतो. देवाचा आत्मा त्या ठिकाणी करून घेत असतो. प्रियांनो, ही जी दानं आहेत ही आम्हाला भविष्याच्या संदर्भात आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, 9 दानं मी तुमच्या समोर ठेवली, ज्यामध्ये ज्ञानाचं वचन आहे, विद्येचं वचन आहे, आत्मे ओळखण्याची शक्ती आहे, विश्वासाचं दान आहे, निरोगी करण्याचे दान आहे, अद्भुत कृत्य करण्याची शक्ती आहे, संदेश देण्याचं दान आहे, अन्य भाषेचं दान आहे आणि अन्य भाषेच्या भाषांतराचं देखील दान आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. ही 9 दानं पवित्र आत्म्याने मंडळीच्या उन्नतीकरिता दिलेली आहे. आणि म्हणून या सर्व 9 दानांचा उपयोग जो आहे हा मंडळीच्या हितासाठीच झाला पाहिजे. आज मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये या दानांचा कधी विचार केला का? माझ्या जीवनातून देवाचं गौरव होण्याकरिता ही दानं मला देखील असावीत.
कधी हा विचार केला का? ही दानं फक्त सुवार्तिक वर्ग, ही दानं केवळ पाळक वर्ग यांच्यासाठीच आहे का? जे पूर्ण वेळ सेवेसाठी समर्पित आहेत, ही दानं फक्त त्यांच्यासाठीच आहेत काय? नाही प्रियांनो, ही दानं सर्व मंडळीसाठी आहे. या मंडळीची प्रशंसा करत असताना पाऊल आरंभालाच म्हणतो की तुम्ही कुठल्याही सामर्थ्यासंदर्भात कमी पडला नाहीत. आज ही मंडळी या दानांना घेऊन किंवा देवाच्या या सामर्थ्याला घेऊन किती पुढं गेलेली आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मला जर देवाचा आत्मा मिळालेला आहे तर मला दान देखील मिळालेली आहेत, परंतु आम्ही कधीच आमच्या जीवनामध्ये त्याचा विचार करत नाही. आम्ही आमच्या रुटीनमध्ये, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये इतकं बिझी झालेलं असतो, इतकं व्यस्त झालेलं असतो की आम्हाला याकडं लक्ष देण्याकडं आम्हाला वेळच राहत नाही. तुम्हाला नवल वाटेल ऐकून, ज्या ग्रामीण भागामध्ये आपल्या मंडळीतून काम चालू आहे ना, त्या ठिकाणी या दानांचा वापर दिसून येतो. या दानांचा वापर त्या ठिकाणी दिसून येतो. एका बाजूला तुम्ही आणि मी आहोत की जे आम्ही इतक्या वर्षांपासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि संथ गतीने आमचं जीवन चाललेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये बिझी झालेला आहोत. आणि एका बाजूला नवीन लोक आहेत की 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष होत आहेत, प्रभूवर विश्वास ठेवतात आणि ते प्रार्थना करतात आणि अशक्य आजार बरे होत आहेत. अशक्य आजार बरे होत आहेत. फक्त देवाने ही कृपादाने त्यांच्यासाठीच दिलेली आहेत का? त्यांच्या पहिले तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, परंतु आम्ही त्याकडं कधी लक्ष देत नाही. मी आज आपणाला या गोष्टीचं उत्तेजन देईल. जर तुम्ही विश्वास ठेवलाय, जर तुम्ही प्रभू येशू आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे हे जर तुम्ही कबूल करता, तर देवाचा आत्मा तुमच्या ठाई आहे. जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई आहे तर देवाच्या त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारी कृपादानं देखील तुमच्या ठाई आहे. शोधून काढा तुम्हाला त्याने किती कृपादानं दिलेली आहेत, कोणती कृपादानं दिलेली आहेत, आणि त्या दानाचा उपयोग देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करायचा आहे. या ठिकाणी एकही व्यक्ती अशी नाही की जिला देवाने कुठलंच कृपादान दिलेलं नाही. प्रत्येकाला दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. आम्हाला देवाच्या समोर स्वतःला नम्र करायचं आहे आणि आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की देवाने ते कृपादान मला काय दिलेलं आहे. कारण हे फार स्पष्ट आहे बरं. त्या कृपादानाशिवाय पवित्र आत्मा कृपादान उगाच वाटत फिरत नाही. जर ते कृपादान तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते यासाठी देण्यात आलेलं आहे की देवाची इच्छा, देवाची योजना, देवाचा उद्देश त्या माध्यमातून तुमच्या जीवनाकडून पूर्ण व्हावा, तो पूर्ण झाला पाहिजे, यासाठी ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि जर आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे, जर आम्ही त्याकडं पाठ फिरवलेली आहे, तर आमच्या जीवनामधून देवाचा उद्देश कशा प्रकारे सिद्धीत जाऊ शकतो, आम्ही आमच्या जीवनासंदर्भात देवाची इच्छा कशी पूर्ण करू शकणार आहोत. प्रियांनो, आज तुम्हाला या 9 कृपादानाच्या माध्यमातून, याच्यावर विचार करण्याच्या माध्यमातून मला तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे की पवित्र आत्म्याच्या प्रभावाने, पवित्र आत्म्याद्वारे मनुष्यालाही प्राप्त होतात. तुम्हाला ती प्राप्त आहेत. प्रार्थना करा, प्रभू समोर स्वतःला नम्र करा, त्या संदर्भातली भूक आणि तहान त्याला दाखवा. त्याला म्हणा की प्रभू मी या ठिकाणी आहे, तू माझं सहाय्य कर. आणि तुम्हाला लक्षात येईल की देवाचा आत्मा तुम्हाला कशा प्रकारे त्या सामर्थ्यामध्ये चालवतो, देवाचा आत्मा कशा प्रकारे तुमचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो. प्रियांनो, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज
जे देवबापाचं वचन आमच्या समोर आलेलं आहे ते आमच्या अंतःकरणात खोलवरती आम्हाला रुजवायचं आहे. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये या कृपादानांचा मी कधी विचार करतो का? यापैकी देवाने मला कुठलं दान दिलं का याचा कधी विचार मी करतो का? जर देवाने मला ते दान दिलेलं आहे तर माझ्या जीवनातून त्याचा उपयोग होत आहे काय? त्याचा उपयोग होत आहे काय? मला या आध्यात्मिक सामर्थ्याची भूक आहे का? तहान आहे का? प्रियांनो, आम्हाला या प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्यायची आहे. पवित्र देई बापा, आम्ही तुझ्या समोर आहोत. ही मंडळी तुझी आहे प्रभू, जिला फार मोठा इतिहास आहे प्रभू. अनेक गोष्टी या मंडळीने पाहिल्यात, अद्भुते या मंडळीमधून झालेली आहेत प्रभू. अनेक नवीन लोकांपर्यंत ख्रिस्ताचं वचन या मंडळीतून गेलेलं आहे. पवित्र देई बापा, आज आम्ही जे या मंडळीमध्ये आहोत प्रभू देई बापा, तू आज आमचं सहाय्य कर, आमची क्षमा तू कर प्रभू. कारण पुष्कळदा आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करतो. आमच्या जगातल्या जीवनामध्ये आम्ही एवढं रममाण होतो, एवढं व्यस्त आम्ही होऊन जातो प्रभू, की आम्ही कधी या दिशेने विचार करत नाही. तू आमची क्षमा कर. पवित्र देई बापा, या आध्यात्मिक दानांची उत्सुकता आमच्या ठाई निर्माण कर. या सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी देई बापा आम्ही झटावं म्हणून तू आमचं सहाय्य कर पवित्र देई बापा. आणि ही मंडळी या आध्यात्मिक दानांनी ओतप्रोत असले पवित्र देई बापा, या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती या दानांनी भरलेला असावा प्रभू. आणि या जगामध्ये देई बापा तुझं गौरव, या जगामध्ये देई बापा तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाचा उपयोग होत राहू दे देई बापा. होय परमेश्वर देई बापा, आम्ही सर्वजण त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करतो. तुझे मनापासून आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.